नमस्कार मंडळी. सकाळचे 6 वाजलेत आणि चाललोय आज गावी. उद्या प्रोग्राम आहे एक गावी, त्याच्यामुळे चाललोय आता. कळव्यावरून येतात आमची भावाची आणि आमचे ते मोठे भाऊ येतात, गणेश पवार. त्यांना आता मी पनवेल स्टेशनला घेतो आणि मग आम्ही निघू. चला, चाललोय आता पनवेल स्टेशनला. स्टेशनला येणार आहेत भाऊजी आणि भावाची. स्टेशनवरून घेईन त्यांना. अजून का त्यांचा फोन नाही आलाय, मला वाटतं अजून ते आले असतील. तर बघूया, जाऊन स्टेशनला पोहोचलो आपण. पनवेल स्टेशनच्या समोर थांबलोय. तुम्हाला दाखवतो रस्ता किती खड्डे पडलेत ते. हे बघा किती खड्डे पडलेत बघा. आता आले तर 6:12ला गाडीकडे येते ती ठाण्यावरून. 5:12ची गाडी पकडून आले. केव्हापासून वाट बघतोय. 6:15 वाजता आलोय मी इथे. मित्रांनो, 2 पंपावरती गेलो होतो पण पेट्रोलच नाही आहे. आता जर पुढे पण पेट्रोल नाही भेटलं तर वांदे होणार तुम्हाला. तर बघूया पुढे पेट्रोल भेटतो काय. हे आमचे बंधू आलेत कळव्यावरून, गणेश पवार आणि आमचे मोहिते भाऊजी. मोहिते भाऊजी बघा मागे बसलेत. डॉन आहेत कळव्याचे ते. त्यांचं नक्की नव्हतं येण्याचं, पण ते आता निघालेत. बघूया. थांबलो होतं पेट्रोल भरायला. पेट्रोल भरायला निघूया. थांबलोय बघा इथे मानगावच्या आधी थांबलोय. मिसळवाला भाऊ. थांबलोय नाश्ता करायला. आता नाश्ता करून निघूया. मला वाटतं हे नवीन आले हॉटेल, मिसळवाला भाऊ. कारण हे आधी हॉटेल नव्हतं. आम्ही नेहमी थांबायचो याच्या पुढे. त्या हॉटेलचं नाव आहे नवरत्न हॉटेल. सकाळी मला वाटते 8:30 वाजलेत, पण गर्दी आहे इथे. थोडा नाश्ता करून घेऊया आणि मग निघूया. आता पाऊस चालू झाला आहे बघा. पावसामध्ये वातावरण छान वाटतं बघा. भाऊजी आणि दादा बसलेत तिकडं. मिसळ स्पेशल आहे. मिसळ स्पेशल आहे पण वेळ लागते त्याला. इथे दाखवायला वडापाव खातो आपण, मिसळ पाव खातो. मित्रांनो, नाश्ता केला तर आम्ही आता निघतोय. निघूया ना. चला चला, आता जायचंय नॉनस्टॉप. बघूया. हे हॉटेल नवीन झालंय, म्हणजे कमीत कमी आता 4-5 दिवस झाले असतील. कारण त्या मालकाबरोबर मी बोललो थोडंसं, तर ते म्हणाले की आता 4 दिवस झालेत ओपनिंग केलं आम्ही. आणि आम्ही जातो नवरत्नमध्ये नेहमी. नवरत्न हॉटेल 1 किलोमीटरच्या पुढं आहे.
आणि त्याच्या अलीकडेच त्यांनी हॉटेल टाकले बघा, एकदम रोड टच. त्याच्यामुळे पब्लिक पुढे जातच नाही, इथेच थांबतात आहे. आणि याचं हॉटेल नवीन आहे, सर्विस तेवढी फास्ट नाही आहे कारण मॅन पॉवर त्याकडे कमी आहे. आता पुढे आले बघा, मला वाटतं एक कोलाड स्टेशन आहे लेफ्ट साईडला. कोलाडला पोचलो आहे. थांबूया आता इथे गणेश फरसांच्या इथे. ते बघा होलसेल मार्केट आहे, गणेश फरसाण मार्केट. फरसाण वगैरे चांगलं भेटतं, वेफर वगैरे चांगलं स्वस्त भेटतं. तिथे थांबलो इथे. आता बघूया आपण निघूया. रोडलाच आहे. इंदापूर येताना इंदापूर क्रॉस केलं तर इंदापूरच्या पुढे जा. हायवेच्या बाजूला आहे, त्यामुळे क्रॉस करताना थांबवणं, कारण गाड्या खूप असतात. रेश चला, खाऊ घेऊन झालाय, आता निघतोय. दादाने पण घेतला हो पिशवी. दाखवा दादा. हा चला दादा, घेऊन झाले, आता निघतोय. गणेश दादा नवीन होता या दुकानामध्ये, त्याला माहीत नव्हते याचे काय रेट्स आहे वगैरे. पण मित्रांनो रेट खूप कमी आहेत, कारण त्यांचं मॅन्युफॅक्चर पण तिथंच होतं आहे, त्याच्यामुळे रेट जास्त नाही आहेत. आणि टेस्ट पण चांगली आहे आणि सगळे आयटम पण चांगले आहेत. आता बघा माणगाव स्टॉप गेला, माणगाव एस टी स्टँड. शनिवार रविवारी गर्दी असते, पण आज एवढी गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे पटकन निघालो माणगावरून, नाहीतर माणगावला नेहमी ट्रॅफिक असते. मध्ये मध्ये पाऊस येतोय, वातावरण मग किती भारी झालंय. इथं ॲक्सिडेंट झाले रे, गाडी जुनी दिसते. आता पोहोचलोय बघा महाडमध्ये, शॉर्टकटने आलोय आम्ही. त्या गांधारपालीच्या अगोदर एक राईट जातो, तिथून शॉर्टकट आहे महाडमध्ये आतमध्ये यायला. आणि तिकडे डेपोकडून गेलं तर खूप लांब पडते, 7 किलोमीटर प्रवास जास्त होतो. आता हे बघा, हे चौदार तळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं सत्याग्रह पाण्यासाठी, ते चौदार तळ त्याच्या बाजून चाललं आहे. आत्ता मला वाटतं डायरेक्ट शिवाजी चौकात पोचणार आहे आपण. बघा तिकडे तलाव आहे, ते स्टॅच्यू आहे बाबांचा तिकडे. पोचलोय महाड शिवाजी चौक. शिवाजी चौक शिवाजी महाराज. हार दिली का, ऑर्डर दिली का? हार फुलांची ऑर्डर देऊन पुढे आलोय, म्हटलं दादाकडे जाऊन येतो तोपर्यंत, कारण त्याला वेळ लागेल बोलले ते लोक, कारण ते गुच्छे वगैरे बनवायचे होते, बुके वगैरे नवीन. तर दादाकडे जाऊन येऊया. दादाच्या बिल्डिंगच्या आत चालले बघा मी. आता पोचलो दादाच्या इथे, जवळ तिथून.
संस्कारने पण लावले बघा YouTube वरती. सीसी कॅमेऱ्यात लावलं. बघितलं का? हे बघ टीव्हीवर लावलंय चॅनल. ब्लॉग बघतोय. शाळेचा ब्लॉग आहे ना तो. जुन्या शाळेला भेट दिल्यानंतर अनेकांना पुन्हा बालपणात दादा बघितलं का रे? या सर्व शिक्षकांचे शाळेच्या कर्मचाऱ्यांचे भारी वाटतं ना टीव्हीवरती. आणि आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. बघा संस्कार बघितलं काय? अजून मांडलाच आहे. तो येणार होता मुंबईला, अजून आला नाही तो. आता येणार आहे तो. तर उद्या कळेल त्याचा निकाल काय ते. चालतंय रे. हा पप्पा बसले तिकडं. पप्पा काय मुंबईला येत नाहीत. वहिनी मागे उभी आहे. आम्ही आलो होता महाडमध्ये, स्वयंपाक चांगला केला होता. आता जेवण खाऊन निघालो होता. चिकन विकन वडे विडे सगळं काय. संध्याकाळला पार्सल पण घेतलेलं आहे बघा. कारण संध्याकाळी तिकडे जेवणाचा प्रॉब्लेम, म्हणून वहिनीने आताच बनवून दिलं बघा. या बाजूला संस्कार. हा डब्बा दाखवा आपला. चिकन वडे सगळं दिलेलं आहे पार्सल. हा संस्कार सत्कार करताय. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खास मुंबईवरून आलेत गणेश पवार संस्कार सत्कार करायला. आणि आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत ते सध्याचे. आणि हे आमचे भाऊजी मोहिते. चला धन्यवाद. काय तुम्ही येता मुंबईला? पण आहेत आणि पुढे मला दाखवतो आणि नवीन हे दाखवतो पोपटांचा. हा बघा पोपट. हा बघा, हा बघा पोपट. हा दादाच्या घरी आलेला आहे पाहुणा. पाहुणा आलाय तो परत गेलाच नाही. त्यावेळेस आम्ही आलो होतो महाडला, डायरेक्ट घरी झाला. वहिनीने पकडलं त्याला आणि घरीच ठेवून दिलं त्याला. खूप छान आहे. वा संस्कारला गिफ्ट पण दिलं दादा. लवकर निघत असतो ना भाऊ. आपण जाऊया, आपण घाटातून जाऊया ना. तो मगाची ऑर्डर दिली होती आम्ही हार आणि ह्याची बुके वगैरे. हे आता झालेच रेडी. तर घेऊन निघूया आपण. दादाकडे गेलो होतो, जेवण वगैरे निघाले होता. दहा आहेत ना. तो पेपर पण द्या माझ्याकडे. हार फुलं घेऊन झाले आता चाललोय आमच्या गावी. संस्कारला घेऊन चाललोय महाडवरून. संस्कार सोबतच आहे. देवीचं मंदिर, सावित्री नदी दाखव. नदी दाखव, सावित्री नदी. महाडवरून निघालो आता, गावी चाललोय. सकाळी निघता आला होता मला फोन कार्यकर्त्या लोकांचा. हार घेऊन ये, फुलं घेऊन ये, शाल घेऊन ये.
आता घेऊन झाले. हे बघा दादाच्या इकडून चाललो परत. इथंच रस्ता आहे जायला तिकडे. मंदिराच्या बाजून रस्ता आहे ना रे. आता गेलं ना वीरेश्वर मंदिर, तिकडून रस्ता आहे तो. आता पुढे संस्कारची स्कूल आहे अगोदरची. ती बघा संस्कारची स्कूल आहे ना रे संस्कार. आता काय येईल दादलीचा पूल. हा बघा दादलीचा पूल. पावसाळ्यात तिथं खूप पाणी भरतं आणि जास्त पाणी भरलं की ते महाड सिटीमध्ये येतं. तर जायचंय आपल्याला लाटवण मार्गे. इथे मध्ये एक घाट पण आहे, तुम्हाला दाखवतो कसा घाट आहे तो. लाटवण आणि करंजवाडीच्या मध्येच आहे. थोडा डेंजर आहे घाट तो, कारण वळण आहेत. आता येईल करंजवाडी फाटा, पुढे जाईल. संस्कारला घ्यायचं होतं ना म्हणून या साईडने आलो. म्हणजे आता बारीक बारीक पाऊस चालू झालाय, पण कोकणातलं वातावरण कसं दिसतंय. आणि आंबेचा पूल मध्ये काहीतरी डॅमेज झाला होता, मग परत तो बंद होता. आता चालू झाला की नक्की माहित नाही, कदाचित चालू झाला असेल, कारण एसटी अजून इकडून येत आहेत महाडमार्गे. रेवतळे फाटा आलाय, इथून आपल्याला राईटला जायचंय. झोपले का काय सगळे? आता झोपले वाटतं, ते पण झोपलेत. काय संस्कार, तुला झोप येत नाही वाटतं. घाट चालू झालाय बघा. हा चालू झालं. आता गाडी संपला, आपला महाड रायगड संपला, रत्नागिरी झाला. आता रत्नागिरी बॉर्डर मध्ये आलो आपण. घाट रस्ता कसा आहे बघा, वळणाचा रस्ता आहे बघा. फर्स्ट गेअरवरती जा, कारण नवीन ड्रायव्हर असेल तर मग प्रॉब्लेम होतो. अचानक गाडी बंद पडू शकते, त्याच्यामुळे शक्यतो फर्स्ट गेअरवरती गाडी आणा. कारण कोकणातला घाट आहे हा. हे लाटवण घाट. मगाशी बघितलं तो रेवतळे फाटा होता, तिथून आतमध्ये आलो आपण. आणि हे तर रेवतळे गावाला आहे. रेवतळे गाव डोंगराच्या वरती आहे बरोबर.
हा टर्न सर्वात डेंजर टर्न आहे हो. जागेवरती वाकण येते. खतरनाक टर्न घेतला ना आता. आता बघा डोंगर खाली उतरतोय. म्हणजे जेवढा डोंगरावर चढलो आपण तेवढाच अंतर खाली उतरायचं आहे. आणि त्या पायथ्याशी लाटवण गाव आहे. हे बघा ही लाटवण गाव आलं खाली. थोडं थांबलोय आता आम्ही, पण आजूबाजूचा निसर्ग बघा किती हिरवगार सगळं दिसतंय. एवढं भारी वातावरण दिसतंय ना ते, खूप छान वाटतंय. सगळीकडे हिरवगार झालंय. मध्येच थांबलोय आता. संस्कारला जरा वॉमिटिंग सारखं वाटलं, थांबलोय. त्याला वाटतं चिकन खाल्लेलं पचलं नाही होते. बरं काय भारी वाटतं. एक कोकणातलं वातावरण बघाल ना तुम्ही, एक नंबर आहे. छान वातावरण आहे. जी माणसं कोकणात राहतात ना, त्यांना बाहेर जायची गरज नाही कुठं निसर्ग बघायला, कारण त्यांच्या गावीच निसर्ग आहे. ही बघा लाल परी ती गाडी आहे. दापोली परळ गाडी गेली बघा. मित्रांनो आता फायनली पोहोचलोय आम्ही गावाला. हा गराडी फाटा आहे आणि आमचं गाव इकडे खाली लेफ्टला. चला तर जाऊया घरी. तंटामुक्त गाव दहागाव. ही नदी बघा दिसते का नदी. आणि इकडे आमचं हायस्कूल आहे. आमची शाळा 5वी ते 10वीची शाळा, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल नागाव. शाळा शनिवार आज हाफ डे. कोणतरी बकरे घेऊन आला. बकरं चरवतात तिकडे. आता येईल दळवीवाडी. ही दळवीवाडीची एंट्री आहे. आता घर चालू झालेत. ही एक नदी आहे गावची. तिला खूप पाणी आलं रे. फायनली पोहोचलोय घरी. हे आमचं घर बघा. गावी आमचं गावचं घर असतं बंद, त्याच्यामुळे तर साफसफाई चालली आहे. भाऊजाने आम्ही दोघं साफ करतोय. साफसफाईचं चाललंय. साफसफाई चालली आणि धूळ सगळे उठते नाकात, त्याच्यामुळे नाकाला रुमाल बांधलाय मी.